की काँग्रेसमध्ये सिनियर मिनिस्टर जे होते त्या सगळ्या सिनियर मिनिस्टरना त्यांच्या हाताखाली त्यांनी ते काम केलेलं होतं. म्हणजे ही वॉज सिव्हिल सर्वंट. तो सर्वांच्या मनामध्ये सिनियर मिनिस्टर सर्वांच्या मनामध्ये मागून आला आणि पुढे गेला अशा प्रकारची एक भावना होती. याची त्यांना पूर्णपणे कल्पना होती. देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झाले, त्यामुळे देशाची एक मोठी हानी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते माजी खासदार डॉक्टर भालचंद्र मुनगेकर सर आहेत. सर, मनमोहन सिंग साहेबांचं निधन झालेलं आहे. खरं तर तुम्ही अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. किती मोठी हानी झाली देशाची अत्यंत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशाची अपरिमित हानी झालेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे आजारी होईपर्यंतसुद्धा देशात काय चाललेलं आहे, देशाची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती. आणि त्यामुळे देशातील एक जागतिक कीर्तीचा अर्थतज्ञ आणि एक उत्तम प्रशासक म्हणून देशातून एक नेतृत्व हरपलेलं आहे याची एक फार मोठी खंत आज भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला झालेली असेल. आणि त्याचबरोबर गेली 20 वर्षे त्यांचा आणि माझा व्यक्तिगत स्नेह असल्यामुळे माझ्या व्यक्तिगत जीवनात एक फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. फार मोठा एक पोरकेपणा मला जाणवतो आहे. मी त्यांना सुरुवातीलाच अत्यंत कृतज्ञतापूर्वक अभिवादन आणि श्रद्धांजली अर्पण करतो. मनमोहन सिंगांच्या विषयी गेल्या 20 वर्षातल्या अनेक आठवणी आहेत. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनमोहन सिंगांनी पी.व्ही. नरसिंहराव प्राईम मिनिस्टर असताना नवीन आर्थिक धोरण आणलं. त्याच्यातून फार मोठे वाद निर्माण झाले. देशामध्ये पॉलिसी मेकर्समध्ये 2 तट पडले. एक तट या धोरणामुळे देशाचं नंदनवन होईल आणि दुसरा तट या देशामुळे देशाचं फार मोठं नुकसान होईल अशा टोकाच्या भूमिका घेतल्या गेल्या. या दोन्ही टोकाच्या भूमिका अत्यंत चुकीच्या होत्या. त्याच्यातून मध्यम मार्ग काढण्याचा मनमोहन सिंगांनी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये असं होतं की 1991मध्ये फक्त 15 दिवस पुरेल एवढं परकीय चलन होतं आयात करण्यासाठी आणि देश परकीय कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी अयशस्वी ठरेल अशा प्रकारची शंका निर्माण झाली होती. आणि म्हणून त्यांनी स्टॅबिलायझेशन प्रोग्रॅम रुपयाचं अवमूल्यन केलं. कारण तशा प्रकारची मागणी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची होती. पण त्याने दुसरा जो प्रोग्राम जो आणला होता स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्रॅम, म्हणजे पब्लिक सेक्टरचं खाजगीकरण करणं इत्यादी या गोष्टीच्या संबंधामध्ये माझी रिझर्वेशन्स होती. ती रिझर्वेशन प्लॅनिंग कमिशनमध्ये जाण्यापूर्वीही होती आणि प्लॅनिंग कमिशनमध्ये गेल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा मिटिंग होत असत तेव्हासुद्धा मी ही भूमिका मांडलेली होती. परंतु असं असतानासुद्धा मनमोहन सिंग मला प्लॅनिंग कमिशनमध्ये घेऊन गेले. कारण मी मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा राजीनामा देऊन मी प्लॅनिंग कमिशनमध्ये गेलो. आणि अशा प्रकारची भूमिका असूनसुद्धा मनमोहन सिंगांनी मनामध्ये कोणत्याही प्रकारची कटुता ठेवली नाही. इतकंच नव्हे तर प्लॅनिंग कमिशनमध्ये जे सोशल सेक्टर जे होते म्हणजे एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, त्यानंतर सोशल जस्टिस या गोष्टींचे जवळजवळ 7 खाती 7 मंत्रालयं ही मनमोहन सिंगांनी माझ्या हाती सोपवली. एवढा विश्वास होता. ते एक अत्यंत कुशल अशा प्रकारचे प्रशासक होते. अर्थतज्ञ, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ आणि राजकीय पंतप्रधान या दोन्ही गोष्टी बॅलन्स सांभाळणं हे काम त्यांनी मोठ्या शिताफीने केलं. एक वैशिष्ट्य तर साधेपणा होता. तुम्ही ज्यावेळी त्यांना भेटायला जायचं देशाचे पंतप्रधानांना, काय नेमकी भावना, कसं त्यांचं सगळं हे असायचं? एक मी तुला सांगतो की त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांच्याशी तर चर्चा होत, म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर 15 ते 20 मिनटं. परंतु पंतप्रधानपद सोडल्यानंतर 2014 नंतर 1 ते 1.5 तास पण चर्चा होत. तेव्हा आपण एखाद्या पंतप्रधानाशी बोलतो आहोत हे ते जाणवू देखील देत नसत. इनफॅक्ट आपण पंतप्रधान आहोत हे देखील ते विसरायचे आणि आपल्या लेवलला येऊन ते बोलत असत. आणि इतकं विद्वत्ताप्रचूर बोलत असत, इतकं अर्थपूर्ण बोलत असत, एक शब्दही त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला वजा करता येणार नाही. दुसऱ्या व्यक्तीच्या विषयी एवढा प्रचंड आदर त्यांना असायचा. एक गोष्ट मी सांगतो की काँग्रेसमध्ये सिनियर मिनिस्टर जे होते त्या सगळ्या सिनियर मिनिस्टरना त्यांच्या हाताखाली त्यांनी ते काम केलेलं होतं. म्हणजे ही वॉज सिव्हिल सर्वंट.
तो सर्वांच्या मनामध्ये सिनियर मिनिस्टर सर्वांच्या मनामध्ये मागून आला आणि पुढे गेला अशा प्रकारची एक भावना होती. याची त्यांना पूर्णपणे कल्पना होती. कधीकधी त्यातले काही लोक त्यांच्याही मी जवळचा होतो त्या लोकांनी पण मला सांगितलं की हाव इज युअर फ्रेंड, म्हणजे काय म्हणतात त्याला ते हसण्यावर नेण्यासाठी किंवा कुचेष्टा करण्यासाठी हाव इज युअर फ्रेंड. कारण हे सगळे लोक एका विशिष्ट पिढीमध्ये वाढलेले नेहरूकालीन समाजवादी अर्थव्यवस्था वगैरे वगैरे म्हणून. भारत कधीही समाजवादी देश नव्हता, तो सातत्याने भांडवलशाही देशच होता. ती भांडवलशाही अधिक प्रकर्षाने पुढे आले 1991मध्ये. परंतु इंडिया वॉज नेवर सोशलिस्ट कंट्री. हा लोकांचा एक भ्रम होता की अगोदर सोशलिस्ट कंट्री होती आणि मनमोहन सिंगांनी ती भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे नेली. त्यांच्याकडे बोलत असताना दुसऱ्या माणसाला आपण पंतप्रधान आहोत हे जाणवता देखील नाही इतक्या समांतर आणि समान भूमिकेवरनं ते बोलत असत. त्यांना विनोदबुद्धी अत्यंत तीक्ष्ण होती. त्याचे उदाहरण सांगतो मी. माझ्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी ते ऑगस्ट 2003मध्ये मुंबई विद्यापीठामध्ये आले, तेव्हा मी कुलगुरू होतो. तर माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केल्यानंतर मी म्हणालो आता डॉक्टर मनमोहन सिंग आपले मनोगत व्यक्त करतील. ते उभे राहिले आणि म्हणाले की मला डॉक्टर मुणगे प्रोफेसर मुणगे ही नेवर कॉल मी डॉक्टर, ऑलवेज प्रोफेसर मुणगेकरांनी फक्त पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी सांगितलेलं आहे, भाषण करण्यासाठी सांगितलं नव्हतं. इतके ते शार्प होते, अत्यंत मितभाषी होते. घरी देखील माझ्या माहितीप्रमाणे घरीसुद्धा ते बडबड करणारे असे नव्हते. म्हणजे कुटुंबामध्ये त्यांच्या सहकार्याने गुरुशरण यांच्याचे अत्यंत उत्तम मैत्रीचे संबंध होते. शी वॉज द करेक्टिंग फॅक्टर. एक मी उदाहरण देतो. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी केली तेव्हा मनमोहन सिंगांच्या घरामध्ये 2 लाख रुपये होते. आता लोकांच्याकडे 50-50 लाख रुपये अनेक कोटी रुपये होते. त्यावेळी मनमोहन सिंग घाबरले की आता 2 लाख रुपयाचं करायचं काय. मी जेव्हा भेटायला गेलो तेव्हा मला म्हणाले यू नो वी हॅव गॉट 2 लाख रुपये त्यांना व्हॉट टू डू. 2 लाख रुपये आमच्याकडे करायचं काय म्हणून. पण माय वाईफ टोल, माझी बायको म्हणाली की घाबरू नका मी व्यवस्था करते म्हणून. देशाचा एक माजी पंतप्रधान केवळ 2 लाख रुपये घरी होते, लोकांच्या घरामध्ये कोट्यावधी रुपये पडले होते कॅशमध्ये, इतका घाबरतो. म्हणजे ह्याच्यातून मनमोहन सिंगांचं चारित्र्य, त्यांची शालीनता, त्यांची पारदर्शकता, त्यांचा नम्रपणा आणि कायद्याचं पालन करण्याची त्यांची वृत्ती या एका गोष्टीतून दिसून येते. 2 लाख रुपये म्हणजे किस झाडकी पत्ती ना, परंतु तरी पण व्हॉट टू डू, काय करायचा प्रश्न त्याला पडलेला होता. त्यांचं कौटुंबिक जीवन हे सुद्धा अत्यंत सुख आणि समाधानाचं आहे. त्यांच्या 3ही मुली आपापल्या क्षेत्रामध्ये ह्या नाव त्यांनी कमावलेलं आहे. त्याचे 3 जावई देशसुद्धा उत्तम क्षेत्रामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. आणि एकूणच एक अत्यंत अर्थपूर्ण, एक अत्यंत ते भावनाशीलसुद्धा होते. त्याच्या सुरुवातीचे दिवस विद्यार्थी दशेमध्ये म्हणजे अगदी MA करेपर्यंतसुद्धा हे अत्यंत गरिबीचे होते. त्यांना अनेक वेळा त्यांना मिळाले, त्यांचं सगळं शिक्षण स्कॉलरशिपवर झालं आणि म्हणून त्यांना गरिबांची जाणीव होती. आणि म्हणून हे सगळे वेलफेअर ओरिएंटेड प्रोग्राम करत असताना त्यांनी सातत्याने गरिबांना डोळ्यासमोर ठेवलं. त्याच्यातून काही उणिवा निर्माण झाल्या, काही कमतरता निर्माण झाल्या, त्याची त्यांना कल्पना होती. परंतु त्यांना या देशातील गरीब जनतेच्या विषयी कृतज्ञतेची भावना होती, कारण गरिबीचे चटके त्यांनी स्वतः सहन केलेले होते. मी त्यांना माझे एक ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून, ज्येष्ठ हितचिंतक म्हणून मित्रासारखं मला त्याने वागवलं, एक धाकट्या भावासारखं मला त्याने वागवलं. मी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अत्यंत कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो. एक प्रश्न असा आहे की पंतप्रधान असताना 2 सत्ता केंद्र पाहायला मिळत होती. एकतर पंतप्रधान हे होते आणि सोनिया गांधी त्यावेळेस हायकमांडमध्ये सगळं काही चुकीची गोष्ट होती. डॉक्टर मनमोहन सिंगांना प्राईम मिनिस्टर सोनिया गांधी यांनीच केलेलं होतं. म्हणजे काँग्रेसला तेव्हा 146 जागा मिळाल्या तेव्हा काँग्रेसवर लोकांचा असा आग्रह होता की सोनिया गांधीनेच प्राईम मिनिस्टर व्हायला पाहिजे म्हणून. अशा परिस्थितीमध्ये त्यांना आणलं प्राईम मिनिस्टर, ते केवळ आपल्या हातचं बावलं म्हणून नव्हे,
मनमोहन सिंगांचं व्यक्तिमत्व हे कोणाच्याही हातचं बावलं म्हणून असे व्यक्तिमत्व त्यांचं नव्हतं. ते खंबीर होते आणि कणखर होते. सोनिया गांधी या नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिलच्या अध्यक्षा होत्या. कॉमन मिनिमम प्रोग्रॅम इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि अशा वेळेला काही प्रोग्रॅमच्या सुचवत असत आणि ते प्रोग्रॅम देशाच्या हिताचे होते. आता असे प्रोग्रॅम सुचवणं सरकारला, याचा अर्थ मनमोहन सिंग हे वेगळं पॉवर सेंटर आणि सोनिया गांधी वेगळं पॉवर सेंटर, ही भूमिका अत्यंत चुकीची होती. मनमोहन सिंगांच्या एकूणच व्यक्तिमत्वाला कमीपणा आणणारे होते आणि मनमोहन सिंगांची निंदा करणारे होते. असं काही नव्हतं. सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग या दोघांच्यामध्ये अत्यंत एकमत होतं सगळ्या प्रश्नांच्या विषयी. दोघांनाही एकमेकाच्याविषयी प्रचंड आदर होता, कृतज्ञता होती आणि दोघांनी चांगल्या तऱ्हेने सरकार सांभाळण्याचं काम केलं. शेवटच्या 5 वर्षामध्ये जो गोंधळ जो झाला त्याचं एक कारण कोलिशन सरकारमध्ये अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले होते आणि ते थोडे गुंतागुंतीचे होते. परंतु मनमोहन सिंगांनी स्वतःचं चारित्र्य, व्यक्तिगत चारित्र्य हे शुद्ध सोन्यासारखं ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात ते यशस्वी झाले. शेवटचा प्रश्न, जागतिक महामंदी असताना भारत तरू शकला केवळ मनमोहन सिंग यांच्यामुळे. 2008मध्ये जेव्हा जागतिक अरिष्ट जेव्हा आलं आणि संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था कोसळली, म्हणजे अमेरिकन अर्थव्यवस्था कोसळली, तेव्हासुद्धा भारतीय अर्थव्यवस्था टिकून राहिली. मला आठवतं 2008-9मध्ये देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग 6.5 7.5% होता. चीनचा 9.5% होता. जागतिक अरिष्टामध्ये 7.5% आर्थिक ग्रोथ मिळवणारा भारत हा एकमेव देश होता. ते केवळ या देशातल्या पब्लिक सेक्टर बँकांनी योग्य तऱ्हेने पॅकेज देऊन उद्योगांना उद्योगधंदे सावरण्याचा प्रयत्न केला. म्हणून मनमोहन सिंग जर तेव्हा अर्थमंत्री नसते तर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये त्या अरिष्टामध्ये आपण देखील वाहून गेलो असतो. तेव्हा मनमोहन सिंगांनी 2008च्या आर्थिक अरिष्टामधून देशाला बाहेर काढलं, वाचवलं. ही देशाची एक फार मोठी सेवा त्यांच्यातून घडलेली आहे, हे मला या ठिकाणी नम्रपणे नोंदवायला पाहिजे. आता आपण मनमोहन सिंग यांचं निधन झाले, मात्र देशाची सुद्धा मोठी हानी झाल्याचं भालचंद्र मुनगेकर यांच्याकडून सांगितलं जातं आहे. कॅमेरामन अजित कदम सरसुणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.